ठरलं तर मॅग सिरियलमध्ये खूप घडामोडी घडल्या आहेत. प्रिया नागराज आणि महिपतला झापायला येते की तुम्ही सगळे विफल आहात, तुम्ही काही कामाचे नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच वेळेस ह्यांना सगळं कळत असतं की ती सगळं खोटं बोलत आहे. आणि खरं तर अर्जुन आणि सायली ह्यांना आधीच माहिती कळाली असते आणि ते महिपत आणि नागराजला व्हिडिओ देखील दाखवतात. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोललेलं असतं की प्रिया ही फक्त ह्यांना सोडवायचं नाटक करणार आहे, पण सोडवायची इच्छा देखील नाही आहे. हे ऐकून महिपत आणि नागराज खूपच चिडतात. अर्जुन आणि सायली देखील बोलून दाखवतात की प्रियाचा असली चेहरा तुमच्या समोर आणला आहे आणि ती कुणाचीच कधीच होऊ शकणार नाही, हे देखील ती बोलून दाखवते. आता तुम्ही काय करायचं हे बघा, असं अर्जुन बोलतो. इकडे महिपत आणि नागराज समोर ही प्रिया आलेली असते, पण सणसणीत कानामागं हा नागराज ओढतो, तीही उलट्या हाताची. ते प्रियाचे हाल तुम्ही बघायला एपिसोड नक्की बघा. हा महिपत डायरेक्ट त्याचा गळाच दाबतो. कॉन्स्टेबल नागराजला सांगतो यांना गळा सोडायला लावा, नाही तर वेगळंच व्हायचं. इकडं पटवर्धन वकिलांनी जेव्हा माहिती दिलेली असते त्यावेळेस कल्पना लगेच त्यांनी फोन केलेला असतो आणि विचारलेलं असतं की ही प्रिया तिथं आहे का. नाही, प्रियाचाच कॉल आला होता आणि ते विचारलं की सिटी हॉस्पिटल तुम्ही जाणार आहात का. त्यावेळेस हो असं ती बोललेली असते. खरं तर सिटी हॉस्पिटलचं लोकेशन त्याच वेळेस ट्रॅक झालेलं असतं. आता हे जेव्हा गाडीत बसायला लागतात त्याच वेळेस त्यांच्या सर्व व्यक्तींवर नजर असते आणि ते गुपचूपपणे जेव्हा गाडीचा ॲक्सिडेंट होतो ते दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट होतात आणि पाठीमागून येणाऱ्या गाडीने जे उडवलं आहे ते एका गाडीमधून बघत देखील असतात. पण प्रत्येक संशयित माणसांवर यांची खूप नजर होती असं हे चैतन्य सांगतच असतात. एक एक घटना ते डोळ्यामध्ये साचून ठेवली असते ती सगळी सांगत असतात. आता ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस हे एका गाडीतून बघत देखील असतात आणि बातमी निघते, न्यूजवर येते की अर्जुन आणि सायली वारले. इकडे चैतन्य खूप भीती वाटत असते. तो चैतन्य खूप तळतळ करत असतो की तुम्ही मला सांगितलं नाही, तुम्ही एकट्याने सगळ्यांनी सहन केलं, मला तुमच्याशिवाय कोण आहे, तुम्ही असं पुन्हा रिस्क घेऊ नका. त्यावेळेस अर्जुनच्या मिठीमध्ये हा चैतन्य येतो आणि असं काही करणारच नाही, आम्हाला सुखरूप ठेवणारा कोणीतरी आहे असं तो बोलतो. आता हे प्रियावर महिपत खूपच चिडलेला असतो आणि तू एक गिधाड आहेस असं नागराज देखील बोलून दाखवतो. महिपत तर तिची लायकीच काढतो. आता हिचा पॉवर संपलेला असतो. आता महिपतने कशाप्रकारे बातमी काढली हे देखील तो सांगतो. साक्षीला कॉल करून त्या वकिलांची चौकशी करायला लावलेली असते आणि हे कॉन्स्टेबलच्या मोबाईलवर व्हिडिओ देखील आलेला असतो की कधीच सोडायचं नाही आहे आणि नागराज आणि महिपत हे कायम जेलमध्ये चढले पाहिजे, फक्त त्यांचा वापर करून या अर्जुन सायलीची गेम वाजवायची आहे. तो व्हिडिओ पाहिलेला असतो यांनी आणि तो प्रियावर सगळा राग काढतो. जेव्हा प्रिया घरी येते त्यावेळेस अर्जुन सायली देखील बोलून दाखवतात, तू तर खुश झाली असेल ना आम्ही जिवंत असून. त्यावेळेस हो असं ती बोलते आणि अजिबात न घाबरता डोळे देऊन बोलू लागते. आणि सायली बोलते की तुझ्यावर एवढे वार होणार आहे ना, तू वाचून दाखव स्वतःला. त्यावेळेस ती खूप गडबडलेली देखील असते, पण ती कमीपणा काही घेतच नाही. सगळे वार मी झेलेनच आणि तुम्हाला फुर्ती उरून दाखवीन असं ही चॅलेंज देते. इकडे महिपत आणि नागराज साक्षीला कॉल लावतात. साक्षीच्या मोबाईलवर सचिन त्यांना बोलतो आणि विचारतो की अण्णा मी तुमचाच आहे. त्यावेळेस महिपत देखील बोलतो, जर तू आम्हाला जेलमधून सोडू शकलात तर आयुष्यभर तुझा गुलाम राहील. त्याची काहीच गरज नाही अण्णा, साक्षी मला भेटते हेच खूप महत्त्वाचं आणि अर्जुन त्यांच्या घरामध्ये राहून मी त्यांचं घर पोकारतो, याच्या पलीकडं काय पाहिजे. इकडे साक्षी खूप खुश असते कारण सचिनने कामगिरी खूप छान केलेली असते. इकडं मात्र प्रियाचे हाल बेहाल झालेले असते. ती एका कोपऱ्यामध्ये बसून ततमम करत असते. तिला घाम फुटलेला असतो. तिला काहीच कळत नसतं आता पैसा कुठून आणायचा. साक्षी तुटली, महिपत तुटला आणि नागराज आपल्यापासून लांब झालं, मग आपले पैसा कोण पुरवेल आणि मी लढायचं कसं आणि अर्जुन त्यांच्या वारांना मी वार प्रत्युत्तर कसं द्यायचं. तर इकडे अर्जुन आणि साहिल देखील प्लॅनिंग करतात. तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडला फोन लावतात आणि सगळ्या बॉयफ्रेंडची डिटेल्स मिळाले का, हो तर तो मुलगा हो बोलतो. आणि इकडे अर्जुन आणि सायली प्लॅनिंग करतात की तिच्या आयुष्यात नवीन एखादा बॉयफ्रेंड यायला हवा जो पैशावाला असेल.